श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. शंकर भट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद. मी दोघांच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असे नाव असलेला तो रंजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्याचे मला एका पलंगावरती बसवले. ब्राह्मण जन्मात माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभ भक्त कोणी असेल तरी मला आत्मीयासारखेच दिसत होते. प्रसिद्ध विनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासांनी मला खायला दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासांनी सांगण्यास सुरुवात केली. ऐनवेळीचे गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले जाते. ऐनवेळी म्हणजे आपण ऐन फळ गणपतीत जे यूज करतो ते. गणपतीला आपलं ऐन फळ हे लागतंच. तर तोही जन्म आपला श्रीपाद प्रभूंचाच आहे. ऐनवेळीचा गणपती. ते म्हणाले, "बाबा, आजचा दिवस माझा अत्यंत भाग्याचा आहे. तुम्ही माझ्याकडे कधी याल याची उत्सुकतेने वाट पाहत होतो. बाबा, शंकर भट्ट वरसिद्ध विनायकाचा प्रसाद घेतलास तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चारित्र्यामृताचा श्रीगणेशा कर. तुला श्रीपाद श्रीवल्लभांचा आशीर्वाद कुरवपुरात लाभेल." तिरुमलदासांनी याचा पूर्ण वृत्तांत सांगायला सुरुवात केली. मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेदपंडित होतो, परंतु परमलोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंधीत चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलाला सूचना दिली. मरतेवेळी मलिन वासरावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला. त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पनेने प्राणत्याग होतो त्याला अनुसरूनच दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्ण पुण्याईनेच गर्दपुरी गुटरकू मंडळातील पल्ल्यानाडू प्रांतातील मल्ल्याद्रीपुरात मी जन्मलो. तेच मल्ल्याद्रीपूर कालांतराने मल्ल्यादी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ग्रामात मल्ल्यादी नावाची 2 घराणे होती. मल्ल्यादी बाप नावधानी या नावाने महापंडित हरिदास गोत्राचे होते. मल्ल्यादी श्रीधर अवधानी या नावाने महापंडित कौशिक गोत्रिक होते. श्रीधर अवधानी याची बहीण रांजबाबा हिचा विवाह बाप नावधानी यांच्याबरोबर झाला. गोदावरी मंडलातील अंतर्गत ऐनवेली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करील आणि आपले सर्व कांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल, असे पंडितांचे मत होते. त्याचवेळी शेवटी स्वर्णमयकांतीने गणपतीचे दर्शन दिले. शेवटची आहुती आपल्या सोंडीत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन दिले. त्यास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत 3 नास्तिक होते. ते म्हणाले, "दिसते ते सगळेच इंद्रजाळ आहे की महेंद्रजाळ आहे, पण गणपती मात्र नाही. असे असेल तर परत एकदा त्यांनी दर्शन घडवून आणावे." कणीपूर विनायकाचा महिमा. होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते रूप बोलू लागले, "मूर्खांनो, त्रिपुराच्या वधाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाने आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने भूभार घेण्यापूर्वी आदेशाने सर्व सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मंथनाने याचप्रमाणे सकळ देवतांनी माझी आराधना करूनच अभीष्ट प्राप्त केले. सगळ्या शक्तीचे मीच भंडार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. राक्षसी शक्तीसुद्धा माझ्यामध्येच आहे. सर्व विघ्नकर्ता मीच, सर्व विघ्नहर्ता सुद्धा मीच आहे. दत्तात्रेय म्हणजे कोण समजलास? हरिहरपुत्र असलेला धर्मनास्ता तोच. विष्णुरूपात बाह्यरूप विलीन झाले तेच दत्तरूप होय. धर्मशास्त्रात रूपात गणपती षण्मुख रूप विलीन झाले तेच रूप सुद्धा दत्तरूपच आहे. दत्तात्रेय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपातच असतात. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल. त्यांच्यामध्ये सुब्रह्मण्याचे तत्व असलेले ते केवळ ज्ञानावतार म्हणून ओळखले जातील.
धर्मशास्त्रात तत्वामुळे ते रूप समस्त धर्मांचे आदी आणि मूळ असे समजले जातील. हा अवतार मातापित्यांच्या संयोगाचे फळ नसेल, ज्योती स्वरूपातच मानवकृतीचे रूप होईल. श्री गणपती पुढे म्हणाले, मी तुम्हाला शाप देत आहे. सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात. त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल. सत्य स्वरूपाचे प्रशासन न करता टिंगल केल्यामुळे दुसऱ्यांपैकी एक मुका असेल. एवढा जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीत संगत असताना दुर्लक्ष करून न केल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा असेल. तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल. माझ्या स्वयंभूत मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल. बाबा, ते तिघेही ह्या कनीपुरात भावंडांच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो. ही 3 भावंडे 1 एकर जमिनीत ह्याच ग्रामात उत्पन्न काढत असत. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोटरच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती. एक वर्ष दुष्काळ पडला. जमिनीतील पाणी वाळून गेले. एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले. भावंडांना घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते. त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला. रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली. पाणी सुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने विहिरीचा दोष गेला. तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले. त्या स्वयंभूत विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तवास आरंभ झाला. ती स्वयंभूत मूर्ती बाहेर काढण्यास आली. त्या वरसिद्ध विनायक प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीवर असे नामांतर असलेले बापनवधानी आणि त्यांचा मेव्हणा श्रीवरधानी या ग्रामात आले होते. वरसिद्ध विनायक त्यांना म्हणाले, महाभूमीमधून या लोकात आलो. पृथ्वीवरच अवतार घेतला. हे तत्व कालांतराने अनेक रूपात रूपांतर होईल. जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व माझे अवतार झालेले आहेत. ऐनवेलीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मजने हे रूप धारण केले. नंतरच्या कर्तव्याचे आदेश होते. श्रीशैल्यामध्ये काळ कमी आहे. सूर्य मंडलातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोवर्धनामध्ये, काशीमध्ये, बद्रीमध्ये, केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाचे शक्तिपात होतील. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराचा समय निकट येत आहे. श्रीधरा, तुझ्या घराचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्रीक तुमचे वंश आजपासून श्रीपाद ह्या आडनावाने ओळखले जातील. बाबा शंकरा मल्लादीपुरात सत्य ऋषीवर आणि श्रीधर पंडित पिटिकापुरात निवास करण्यास गेले. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून एक मुलगा झाला. त्याचे नाव रविदास आहे. तो कुरवपुरात राहत आहे. श्रीपादांची यथामतीने सेवा करत आहे. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार कनिपातातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरूनच राहत आहे. तू श्री पिटिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. वैश्य कुळातील श्रेष्ठ असे वेंकटप्पा सृष्टी नावाच्या व्यक्तीस भेटशील. तेव्हा अनेक महत्वाच्या विषयांबद्दल माहिती मिळेल. श्री सृष्टींना श्रीपाद प्रभू वेंकटप्पा सृष्टी या टोपण नावाने हाक मारीत असत. श्री सृष्टींच्या वंशावर श्रीपादांचा अक्षयहस्त आहे. वास्तव्यवाई असे उपनाव असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट. त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे. दुसऱ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चारित्र्यास श्रीचरणाचा आशीर्वाद लाभेल. तू लिहिलेल्या ग्रंथरेखीस दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चारित्र्य संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही, ही श्री चरणाची आज्ञा आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.